मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ. देणे कुसळांचे, घेणे मुसळाचे, म्हणजे पैसे कमी आणि काम जास्त. देखल्या देवा दंडवत, म्हणजे एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. दैव देते आणि कर्म नेते. याचा अर्थ होतो नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. दैव नाही ललाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी. अर्थात नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते. दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला. अर्थात नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे. दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई. अर्थात नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. दोन मांडवांच्या वराडी उपाशी, म्हणजे दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही. दृष्टी आळ सृष्टी, अर्थात आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. धर्म करता कर्म उभे राहते, म्हणजे एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. धनगराचे कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी, अर्थात कामाचे नसणे. धाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा, अर्थात छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे. धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या, अर्थात गुंड व आरदान लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने, म्हणजे दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अडचणी येतात. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ, म्हणजे नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. न कर्त्याचा वार शनिवार, अर्थात ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. नव्याचे 9 दिवस, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार, उपदेशाचे शून्य परिणाम होणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे, अर्थात एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे. नाकापेक्षा मोती जळ, म्हणजे मालकापेक्षा नौकर सिरजोर असणे. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाडा, अर्थात नाव मोठे लक्षण खोटे. नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे, म्हणजे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. नाक दाबले की तोंड उघडते, अर्थात एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की चुटकी सरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला, अर्थात आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे. नागिन पोसली आणि पोसणाऱ्याला डसली, म्हणजे वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. नाकापेक्षा मोती जळ, म्हणजे मालकापेक्षा नौकराची प्रतिष्ठा वाढणे. नाचता येईना अंगण वाकडे, अर्थात आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे. नावडतीचे मीठ आळणी, अर्थात आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी, अर्थात निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात. नेसेन तर पैठणी नेसेन नाहीतर नागवी बसेन, अर्थात अतिशय हटवादीपणाचे वर्तन करणे. पडसाला पाने 3च, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पडलेले शेण माती घेऊन उठते, म्हणजे एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीही जरी निवारण केले तरी त्याच्या चरित्रावर थोडा का होईना डाग हा पडतोच. पदरी पडले पवित्र झाले, अर्थात कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगी नसते. पायाची वाहन पायीच बरी, म्हणजे मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. पाचामुखी परमेश्वर, अर्थात बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. पाप आढ्यावर बोंबलते, म्हणजे पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. पाची बोटे सारखी नसतात, अर्थात सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात. पायलीची सामसूम, चिपट्याची घामधूम,
म्हणजे जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बळेजाव असतो. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, ज्यावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याचा वंशा तेव्हा कळे. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही. पाहुणी आली आणि मुहूर्त लावून गेली, अर्थात पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. पी हळद नि हो गोरी, म्हणजे कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. पुत्र मागण्यास गेली, भ्रतार घालवून आली, अर्थात फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, अर्थात दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. पुढे तिखट मागे पोचट, म्हणजे दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणारे. पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा, म्हणजे पैसा कमी काम जास्त. पोट कस्तुरी वासासाठी फिरे भिरी भिरी, म्हणजे स्वतःजवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे. पोर होईना व सवत साहिना, अर्थात आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही. थासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय, म्हणजे राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावाच लागतो. फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचणे, म्हणजे जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशीब येणे. फूल ना फुलाची पाकळी, अर्थात वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे समर्थ नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा, म्हणजे आपल्या अंगाचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितकाच झाकावा. बळा घर पोकळ वासा, म्हणजे दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बडी तो कान पिढी, म्हणजे बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवितो. बकरीचे शेपूट मासाही वारीना व लाजही राखीना, अर्थात निरुपयोगाची गोष्ट. बकरीचे शेपूट मासाही वारीना व लाजही राखीना, म्हणजे निरुपयोगाची गोष्ट. बाप से बेटा सवाई, अर्थात वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार. बाप तैसा बेटा, म्हणजे बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. बावडी मुद्रा देवडी निद्रा, अर्थात दिसण्यास बावडट पण व्यवहार चतुर मनुष्य. बाजारात तुरी भट भटणीला मारी, म्हणजे काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे. बारक्या फणासाला म्हैस राखण, म्हणजे ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपविणे. बुडत्याला काळीचा आधार, अर्थात घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते. बैल गेला अन झोपा केला, अर्थात एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. बोलेल तो करेल काय, म्हणजे केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. बोडकी आली व केसकर झाली, म्हणजे विधवा आली अन लग्न लावून गेली. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, म्हणजे एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. भरवशाच्या म्हशीला टोनगा, अर्थात ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, म्हणजे भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असते. भिंतीला कान असतात, अर्थात गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. भीड भिकेची बहीण, म्हणजे उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येते. भीक नको पण कुत्रा आवर, म्हणजे एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती. भागीचे घोडे जीवनाने मेले, म्हणजे भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात, काळजी मात्र कोणीच घेत नाही. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, अर्थात कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे, म्हणजे केवळ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती. मनी वसे ते स्वप्ने दिशे,
म्हणजे ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनाची नाही पण जनाची तरी असावी. अर्थात एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा. मन जाणे पाप म्हणजे आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी त्याचे त्याला ते माहीत असतेच. मन राजा मन प्रजा अर्थात हुकूम करणारे आपले मनच ते पाळणारेही आपले मनच असते. मानकीस बोललं झुणकीस लागलं म्हणजे एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे. मामुजी मेला आणि गाव गोळा झाला अर्थात क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे. मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत अर्थात आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते. मनेवर गडू आणि पायाला जडू म्हणजे रोग एकीकडे उपाय भलतीकडे. मारुतीचे शेपूट अर्थात लांबत जाणारे काम. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ आणि कुठे ठेवू म्हणजे छोट्याशा गोष्टीनेही हुरडून जाणे. मुंगीला मुताचा पूर म्हणजे शूद्रांना लहान संकटही डोंगरा एवढे वाटते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अर्थात लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते. मूर्ख लोक भांडती वकील घरे बांधती म्हणजे मूर्खांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे मेल्यावर गुणगान करणे. म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजाळायचे राहत नाही अर्थात निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच. म्हशीचे दूध काढताना आधी आचडाला दूध लावावे लागते म्हणजे फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. यथा राजा तथा प्रजा अर्थात सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे अर्थात बनवाबनवी करणे. ये रे माझ्या मागल्या टाक कन्या चांगल्या अर्थात एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे. ये रे कुत्र्या खा माझा पाय अर्थात आपणहून संकट ओढवून घेणे. रंग जाणे रंगारी अर्थात ज्याची विद्या त्यालाच माहीत असते. रात्र थोडी सोंगे फार म्हणजे कामे भरपूर पण वेळ थोडा असणे. रडत राऊत घोड्यावर स्वार अर्थात इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत म्हणजे मुख्य गोष्टींचा अभाव. राईचा पर्वत करणे अर्थात मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता प्रयास करून सांग. राजाचे डे खासदार उडे अर्थात वस्तू एकाची मिजाज दुसऱ्याचा. रोज मरे त्याला कोण रडे अर्थात तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 म्हणजे मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे अर्थात बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे. लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही म्हणजे धाकाशिवाय शिस्त नाही. लग्नाला गेली आणि बारशाला आली अर्थात अतिशय उशिराने पोहोचणे. लंकेत सोन्याच्या विटा म्हणजे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा म्हणजे निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. लेकी बोले सुने लागे अर्थात एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अर्थात लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. वळणाचे पाणी वळणावरच जाणे अर्थात निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावयाच्या त्या घडत राहणारच. वराती मागून घोडे अर्थात योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वारा पाहून पाठ फिरवणे म्हणजे परिस्थिती पाहून वर्तन करणे. वाहत्या गंगेत हात धुणे किंवा तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे अर्थात सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे. वासरात लंगडी गाय शहाणी अर्थात मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो.
वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. अर्थात वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देतोच. विंच वाचे विराड पाठीवर, अर्थात गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. विशी विद्या तिशी धन, म्हणजे योग्य वेळेत योग्य कामं केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो. विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत, म्हणजे मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते. विश्वासाने ठेवला घरी चारी सुना गरवार करी, म्हणजे विश्वासघात करणे. व्याप तितका संताप, म्हणजे कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असते. शहाण्याला शब्दाचा मार, म्हणजे शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते. शीतावरून भाताची परीक्षा, अर्थात वस्तूच्या लहान भागावरून त्या शेरा सवा शेर किंवा चोरावर मोर, म्हणजे एकाला दुसरा वरचढ भेटणे. शेजी देईल काय आणि मन धायेल काय, अर्थात शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही. शेजीबाईची कडी धाव धाव वाढी, म्हणजे एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखवणे. शुद्ध बीजापोटी फळे रसार गोमती, म्हणजे चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात. सगळेच मुसळ केरात, अर्थात मुख्य व महत्त्वाच्या गोष्टींकडेच दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच, म्हणजे प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते. समर्था घरचे श्वान त्याला सर्व देती मान, म्हणजे मोठ्याच्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, अर्थात एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. संग तसा रंग, अर्थात संगतीप्रमाणे वर्तन असणे. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, अर्थात जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे. साप साप म्हणून भुई धोपटणे, म्हणजे संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे. 7 हात लाकूड 9 हात ढलपी, अर्थात एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे. सांगी तर सांगी मने वडाला वांगी, अर्थात एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे. सुरुवातीलाच माशी शिंकली, अर्थात आरंभालाच अपशकून. शुंभ जळाला तरी पीड जात नाही, म्हणजे वैभव गेले तरी ताठा जात नाही. स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे, अर्थात वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते, अर्थात आजार संकटे येतात ती लवकर मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू जातात. हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा, म्हणजे खोटे अश्रू ढाळणे. हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाना, म्हणजे मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे. हत्ती गेला पण शेपूट राहिले, अर्थात कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र, अर्थात परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, स्वतःला झीज लागू न देणे. हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते, म्हणजे जेथे भले भले हात टेकतात तेथे शूद्र बळेजाव दाखवतात. हात ओला तर मित्र भला, म्हणजे तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, अर्थात उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. हातच्या काकणाला आरशा कशाला, म्हणजे स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको. हाजीर तो वजीर, अर्थात जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो. हातचे सोडून परत्याच्या मागे लागणे, म्हणजे जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे. हिरा तो हिरा, गार तो गार, म्हणजे गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्याशिवाय राहत नाहीत. हिऱ्यापोटी गारगोटी, अर्थात चांगल्याच्या पोटी नाठाळ. होडी जळाली
आणि थंडी पडाली अर्थात होळीनंतर थंडी कमी होते. श्रीच्या मागोमाग ग येतो म्हणजे संपत्ती बरोबर